रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण ढोकळेलाच पुराणिक काव्यधारा नावाचं एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं कॉम्प्लेक्स आहे। हे जे कॉम्प्लेक्स आहे ते साधारणतः 2011ला याची सोसायटी झालेली आहे। म्हणजे 14 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स, 14 ते 15 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स असेल। आणि ह्याच कॉम्प्लेक्समध्ये आपण हायर फ्लोअरला नव्हे, लोअर फ्लोअरला विथ बाल्कनीवाला एक चांगला आणि असा सुंदर बनवलेला फ्लॅट आहे, जो पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला आहे। खरं तर पुराणिक काव्यधारा कॉम्प्लेक्स हे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर छोटासा स्विमिंग पूल, छोटंसं ग्राउंड, छोटीशी गार्डन आणि इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स जे मेंटेनन्स आहे ते साधारणतः 4,000 रुपये इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स मेंटेनन्स असणार आहे। विशेष म्हणजे ह्या फ्लॅटसोबत परत एक स्ट्रीट पार्किंग असणार आहे। अशाच पद्धतीचा हा खरं तर 2 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यात तुम्ही भाजीपाला किंवा मग खाण्याच्या वस्तू किंवा हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला अगदी जवळ मिळणार आहेत। अशाच पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे, ज्या मंडळींना लोअर फ्लोअरला राहायचं आहे आणि बाल्कनीचा आनंद पण घ्यायचा आहे आणि कार्पेट पण चांगला मोठा पाहिजे। साधारणतः याचा जो कार्पेट आहे 670 ते 680 कार्पेट असणारा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। तर ज्यावेळेला हा फ्लॅट खरं तसं जर बघितला तर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे। जर आपण खरं तर ह्या बाहेर आलो तर फ्लॅटच्या बाहेर आलं तर तुम्हाला 2 लिफ्ट मिळू शकतात। तसं फर्स्ट फ्लोअर टू 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। ह्या 2 लिफ्ट तुम्हाला मिळतील आणि लिफ्टच्या ज्यावेळेला आपण ह्या साईडला आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला ह्याचं जर एंट्री बघितलं तर ही साऊथ ईस्ट एंट्री असणार आहे आणि बाहेर येताना नॉर्थ वेस्ट एंट्री असणारा हा फ्लॅट आहे। फ्लॅट ज्यावेळेला चालू होतो तुम्ही बघू शकता इथे एक ऑलरेडी हे TV युनिट बनवलेलं आहे, ते चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि मोठं आहे। अधिक तुमचा डायनिंगचा स्पेस पण तुम्हाला मोठा मिळतो। खरं तर हा जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला जाणवेल की हे घर खूप मोठं आणि प्रशस्त आहे इथून इथपर्यंत। त्याच्यानंतर इकडे जरी आलात तर तुम्ही इकडे असा मोठा हॉल मिळतो आणि हॉलच्या समोरला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर वापरात येईल अशी बाल्कनीही मिळते आणि बाल्कनीत जर उभं राहिलं तर इकडे झाडं-झुडपं किंवा गार्डन जे आहे ते दिसतं। स्विमिंग पूल वगैरे पलीकडल्या साईडला आहे आणि ह्यात बाकीच्या बिल्डिंग्स तुम्हाला इथं दिसतात। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमधनं हॉलच्या ह्या साईडला जर आलो तर हे TV युनिट आपल्याला मिळणार आहे। ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथं मोठं असं चांगलं किचन आहे, जे तुम्ही इथं फ्रीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे सेट करू शकता। 2 साईडला ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहे, तर इथं पण तुम्हाला जागा भरपूर आहे। गॅसची पाईपलाईन तुमची आलेली आहे। किचन वगैरे जे आता तुम्हाला दिसतं हे असंच आपल्याला हे किचन मिळणार आहे। आणि किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथं प्रॉपर एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या पद्धतीनं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत दिसू शकतं आणि ह्या साईडला आलात तर तुम्हाला मोठी ड्राय बाल्कनी स्पेस आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि वरती कपडे पण तुम्ही लटकू शकता। अशा पद्धतीनं आहे। इकडे ह्या मंडळींनी कव्हर करून घेतलेलं आहे ह्या साईडचा जो एरिया दिसतो तो। तर अशा पद्धतीचं हे तुमचं हे आहे बाथरूम आहे। त्याच्यानंतर मग याच्या अपोजिटला जर आपण आलो तर मोठं बेडरूम आहे, जे लहान मुलांसाठी आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, बघा इकडे मोठा बेड लागलेला आहे। अधिक जवळजवळ 4-5 फूट जागा तुम्हाला इकडे मिळते। ह्या साईडला कपाट ठेवलेलं आहे। अधिक ह्या साईडला तुम्हाला स्टडी टेबल वगैरे सगळं व्यवस्थित बनवलेलं आहे ह्या फ्लॅटमध्ये आणि ह्या बेडरूममध्ये। आणि नंतर हे आपल्याला हाय असंच मिळणार आहे। नंतर इकडनं आपण ह्या साईडला येणार त्यावेळेला तुम्हाला इथे एक बाथरूम मिळेल, वॉशरूम मिळेल, टॉयलेट मिळेल। ह्या पद्धतीने इकडे गेल्यानंतर इथपर्यंत हे तुमचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ऑलरेडी आहे आणि वरती त्यांनी पाण्याचं टाकी पण बसवलेली आहे। नंतर जेव्हा आपण हे बाथरूम बंद करू त्यावेळेला आपण जर इकडे आलो तर इथे तुम्हाला बघा मोठं ऑलरेडी कपाट सेट केलेलं आहे। तिथं कपाट करण्याची गरज नाही आहे आणि कपाट पण मोठं आणि प्रशस्त कपाट तुम्हाला या साईडला मिळतं। आणि बेडची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला मोठा बेड इकडे लावता येईल। इकडे एक ड्रेसिंग टेबल ऑलरेडी दिलेला आहे आणि इकडनं परत तुमच्या खिडकीमधनं जे गार्डन आहे ते दिसतं आणि झाडांनी समोर आहे ती बिल्डिंग दिसते। खरं तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे, जुन्या कार्पेटचा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर चावी आपल्या ऑफिसलाच पडलेली आहे आणि याची जी किंमत आहे ओनरने आपल्याला सांगताना 1,10,00,000 रुपये सांगितलेले आहे, पण त्याच्यात ते निगोशिएबल करणार आहेत। खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, पण वाजवी दरात हा फ्लॅट आहे। मला असं वाटते जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।